नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। आज मी काय बनवलं असेल, चला तर मग बघू। सकाळी सकाळी उठले, बघितलं गॅलरीमध्ये गेल्यावरती, अरे झाडांना पाणी टाकायचं होतं, एकदम सुकलेले। एक दिवस आड करून पाणी टाकते झाडाला। तुळशीचं झाड बघितलं ना, कळतं की बाबा हे तुळशीचं म्हणजे झाड वाळायला लागलं, पाणी टाकायलाच लागतं। थोडी गरमी आहे का नाही। आज मी बनवली पालकाची डाळ आणि भात। थोडीशीच पालक होती, म्हटलं आपण फेकून देण्यापेक्षा डाळीमध्ये टाकली तर काय। 2 डाळ मिक्स केलेले मी, एक तुरीची होती आणि एक मुगाची। ज्वारीची भाकरी आणि उडदाची डाळ, ते पण चुलीवरची। काय देवा, तोंडाला पाणी सुटलं बाई। माझी आई बनवायची एक नंबर। आजकाल एवढे मसाले असून सुद्धा काही फायदा नाही। माझी आई काय नाही वापरायची, फक्त तेल, मीठ, मिरची, लसूण असायचा, कांदा असायचा, तरी भाजी काय भारी व्हायची। डाळ शिजवा, नंतर त्याला फोडणी द्या, कांदा लसूण वेगळे सगळं टाकून। एवढं कोण कुठं ना करत बसलं, सगळं एकत्र टाकायचं। या चाकूने मला हात कापायची भीती वाटते म्हणून लय हळूहळू कापते मी। लिंबू जे आहे ना, मी थोडंसं कापून ना कुकरच्या म्हणजे कुकरमध्ये टाकलेलं, कारण कुकर काळं नाही पडत। बघा, म्हणलं तसं मी टाकलं ना। हळद टाकायची त्याच्यात, आपले जे काही मसाले असतात जसे की जिरे पावडर, धने पावडर, मसाला नाही जास्त वापरायचा। जिरे पावडर, धने पावडर असतं ते टाकायचं, मीठ टाकून घ्यायचं आणि हिंग पण टाकून घ्यायचा। कुकरमध्ये जर डब्यामध्ये सगळं टाकलं तर 4 शिट्ट्यामध्ये आपलं कुकर होतं। 4 शिट्ट्यामध्ये सगळे मसाले शिजणार, त्याच्यामुळे ॲसिडिटी नाही होणार ना। ॲसिडिटी नाही होणार ना, आपण जाड नाही होणार, मग तब्येतीची काळजी घ्यायची असते। तुम्हाला माझे यूट्यूब ब्लॉग आवडतात का, तर चॅनलला सबस्क्राईब करा। कसं कुकर आहे गोरं गोरं, तसंच राहतं ते लिंबू टाकल्यामुळं गोरं गोरं। या जेवण करायला, पालकाची डाळ आणि भात खायला। हे मी ब्लिंकिटवरून मागवलेलं माझ्या पिल्लूसाठी, नाचणी सत्व। हे 2 ब्रदर्स कंपनीचं आहे। मी काय ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत, पण आपल्या बाळासाठी आहे, चांगलं म्हणून सांगते। हे 500 रुपयाचं आहे, अर्धा किलो। तुम्ही अर्धा चम्मच जरी टाकलं ना तर एका टायमाला बाळ खातं, आणि एवढं आवडीनं खातं ना। थोडासा गूळ टाकायचा आणि दुधामध्ये शिजवायचं। दूध नसेल तर पाणी पण चालतं, असं काही नाही। असं बारीक शिजून घ्यायचं चांगलं, 10 ते 15 मिनिट, बाळ आवडीनं खाणार। हे सगळ्या औषधी पिल्लूसाठी, त्याला डायपर रॅशेस झालेले ना, डायपर चेंज केल्यामुळे। या मग मंचुरियन खायला। लाल लाल मंचुरियन, तोंडाला पाणी सुटलं बाबा। हे माझे मिशोचे पार्सल आहेत।
जे मी मिशो ॲफिलिएट चालू करणार आहे माझ्या इन्स्टा आणि यूट्यूब आणि फेसबुक आय डीवरती. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडलेत का सांगा. बाय.